2003 सालची गोष्ट आहे, जेव्हा मी उत्तर विभाग विरुद्ध पश्चिम विभागाचा सामना हा वानखेडे स्टेडियमवरती पत्रकार म्हणून कव्हर करायला गेलेलो होतो. आणि तो कव्हर करत असताना मला महेंद्रसिंग धोनी नावाचा अत्यंत रांगडा आणि गावाकडचा खेळाडू हा बॅटिंग करताना बघायला मिळालेला होता. आणि मी थोडासा चकित एवढ्या करता झालो होतो की त्यांनी मारलेला एक षटकार जुन्या वानखेडे स्टेडियमच्या छतावरनं पलीकडे गरवारे पॅव्हलियनच्या इकडे गेलेला होता. त्यामुळे अशी सिक्सर कोणाला मारताना बघितलेले नव्हते. आणि तो मारत असताना त्याला दातोट खायला लागलेले नव्हते. त्यांनी फक्त हाताचा दणका आणि त्याच्यानंतर फॉलो थ्रू आणि टायमिंग हे सगळं बरोबर साध्य केलेलं होतं. सामना संपल्यानंतर तो झोनचा सामना होता. त्या काळामध्ये बडेजाव नसायचा, मूर्खारखी सिक्युरिटी नसायची. मी खाली गेलो आणि महेंद्रसिंग धोनीला मी पहिल्यांदा भेटलेलो होतो. आणि त्याला कौतुकाने फक्त म्हटलं, यार ऐसी सिक्सर मैंने कभी देखी नहीं है. तेव्हा तो गालातल्या गालात नुसता हसला होता. बस सर, मेहनत कर रहा हूँ, कोशिश कर रहा हूँ. तेव्हा मी त्याला गडबडीत जाताना फक्त एवढंच म्हटलं, अगली बार नीले कपडे में मिलेंगे. तर मला म्हटलं, सर समजा नाही. म्हटलं, समजेगा, अगली बार नीले कपडे में मिलेंगे. कट टू 2004चा बांगलादेश विरुद्धचा दौरा. आणि त्या याच्यामध्ये टेस्ट सिरीज संपल्यानंतर महेंद्रसिंग धोनी भारतीय संघात निवडला गेलेला होता. आणि मला अगदी स्पष्ट आठवतं, चितगावचे ते ग्राउंड होतं. आणि भारतीय संघाचा सराव संपल्यानंतर मी तिकडे उभा होतो. आणि मागणं धोनी आला आणि त्याने मला पाठीवरती टाप केलं, सर कैसे हो आप. म्हटलं, बहुत अच्छा हो यार. आणि नंतर तो काही बोलायला तयार नव्हता. तो नुसता असं करत होता. म्हटलं, क्या सर, नीले कपडे में. आणि नंतर आम्ही हसलो आणि एकमेकांना घट्ट मिठी मारली.